हाय हॅलो नमस्कार। आज आपण 10 ते 11 वर्षाच्या मुलीची नऊवारी साडी कशी शिवायची ते पाहणार आहोत। त्यासाठी चार्टवरती मापे दिली आहेत। आता आपण अस्तरवरती मापे टाकून घेऊयात। पूर्ण उंची मी 32 इंच घेतली आहे। त्याच्यामध्ये बेल्ट 2 इंच आणि 1 इंच शिवण्यासाठी असा 35 इंच पॅन्टचं माप घेतला आहे। पॅन्टवरती मापे टाकून आपण पॅन्ट कटिंग करून घेऊयात। 28 कंबर आहे, हिप 30 आहे, त्याच्यामध्ये मी 2-2 इंच एक्स्ट्रा घेतले आहेत। पॅन्टवरती मापे टाकून आपण पॅन्ट कट करून घेऊयात। पदराचं माप टाकून घेऊयात। मापे टाकून घेऊयात। पूर्ण उंची 32 आहे, डबल 32 घेतला आहे आणि त्याच्यामध्ये मी 10 इंच एक्स्ट्रा घेतले आहेत। पदराची उंची मी 32 इंच घेतली आहे। तिरपा कट मारून वरती पदर कट करून घ्यायचा। पहिल्यांदा आपण पदर कट करून घेऊयात। अशी मापे टाकून मी पदर कट करून घेतला आहे। पदराकडल्या साईडला 2-2 इंचाच्या प्लेटी मारून घ्यायच्या। आता मी साडीवरती पायाचे अस्तर टाकले आहेत। अस्तरची पॅन्ट कट केलेली ते टाकले आहे। आता वरती 6 ते 7 इंच एक्स्ट्रा घ्यायचे। 2-3 प्लेटी वरती येण्यासाठी। आता आपण पॅन्ट कट करून घेऊयात। वरती जे आपण 6-7 इंच एक्स्ट्रा घेतले आहे ते पण कट करून घेऊयात। व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे अस्तर आणि साडी आपण कट करून घेऊयात। दोन्ही साईडचे पार्ट तयार करून झाले आहेत। आता आपण पुढच्या प्लेटीसाठी साडी कट करून घेऊयात। आपली जेवढी उंची आहे पॅन्टची तेवढी उंची घ्यायची। प्लेटीसाठी इथे मला कपडा कमी पडत आहे, त्याच्यासाठी मी जॉईंट मारून घेणार आहे। जॉईंट मारल्यानंतर प्लेटी घेऊन अशा प्लेटी तयार होतील। आता मी पाठीमागच्या कष्ट्यासाठी पूर्ण उंची जेवढी घेतली आहे त्याच्यामध्ये मी 6-7 इंच एक्स्ट्रा घेतले आहेत। खालच्या साईडून 4 इंच आत घेऊन गोल आकार देऊन घ्यायचा मागच्या कष्ट्याला। पुढच्या प्लेट घेतल्या आहेत ना त्याला कोटचा आकार देऊन घ्यायचा पॅन्ट मांडून। प्लेट घेताना पुढे 5 इंच एक्स्ट्रा ठेवायचं। आता आपण पॅन्टचं अस्तर आणि साडी दोन्ही एकमेकाला जोडून घेऊयात। व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे अस्तर आणि पॅन्ट दोन्ही जोडून घेऊयात। जे वरती आपण 6-7 इंच एक्स्ट्रा घेतले होते ना ते 2-2 इंचाच्या प्लेटी मारून घ्यायच्या तिथे। असंच आपण दुसराही पार्ट तयार करून घेऊया पायाचा। हा दुसरा पार्ट आपण तयार करत आहोत। अस्तरला खालून फोल्ड मारायचा आणि अस्तर जोडून घेऊया। जसं दाखवलं आहे त्याप्रमाणे शिवून घेऊयात। टिपा मारून घेऊयात। अशा 1-1.5 इंचाच्या प्लेटी मारून घेऊयात दोन्ही साईडून। असे 2 पायाचे पार्ट तयार करून घेतले आहेत मी। उरलेला कपडा आपण कट करून घेऊयात। पदराला गोट मारून घेऊयात। सगळीकडून फोल्ड मारून घेऊया आपण। पदर मी
उंचीच्या डबल घेऊन त्याच्यामध्ये 10 इंच एक्स्ट्रा घेतला आहे. पदराला आपण 2-2 इंचावरती प्लेटी मारून घेऊयात. कमरे साईडला आपण त्या वरती प्लेटी मारून घ्यायच्या. हे शिवल्यानंतर हे असे पार्ट तयार होतील. आता आपण त्यातला एक पायाचा पार्ट तयार पार्ट आपण घेऊयात आणि त्याला एका साईडला स्टार्टिंगला आपण आधी पदर जोडून घेऊयात. पदर कोचच्या खाली थोडा 1-2 इंचावरती जॉईन करायचा आणि नंतर वरती जॉईन करत यायचं. नंतर वरती शिवत यायचं. त्याला डबलची टिप मारून घेऊया आपण. आता दुसऱ्या साईडला हा पुढल्या जो आपण प्लेट घेतल्या आहेत ना तो पार्ट जोडून घेऊया. जो उरलेला कपडा आहे ना आपण तो कट करून घेऊया. पुढल्या प्लेटी जे आपण केल्या आहेत ना खाली बॉटम पर्यंत जोडत न्यायची. व्यवस्थित प्लेटी एकमेकावरती ठेवून स्टिच करून घेऊया. हा पाठीमागचा कष्ट आहे तो आपण आता स्टिच करून घेऊया. पहिल्यांदा पदर जोडला, नंतर पुढच्या प्लेटी जोडल्या. आता मी कष्टा जोडते. कष्ट्याच्या खालच्या साईडला एक्स्ट्रा जो आपण 14 इंच घेतल्या होत्या ना एक्स्ट्रा त्याच्या आपण छोट्या छोट्या प्लेटी घ्यायच्या खालीपर्यंत तर बॉटमपर्यंत. पाठीमागचा कष्टा जोडून झाल्यानंतर आता आपण दोन्ही कोश जोडून घेऊयात आणि पॅन्ट जशी शिवतो ना तसंच आपण स्टिच करून घेऊयात. नऊवारी साडी तयार होईल 10 ते 11 वर्षाच्या मुलीसाठी. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर, कमेंट करा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.